ओंकार रमेश जावीर यांनी आपल्या जावीर काष्ट शिल्पचित्र संग्रहालय आज जे नेहमीप्रमाणे मानस आहे तिकडून काहीतरी कोणतरी येतं त्याप्रमाणे कवी संमेलन इथं आयोजित केलेलं आहे. आज जागतिक शिल्प दिन आहे ना, संग्रहालय दिन आहे. त्याचा औचित्य साधून त्या ठिकाणी पाहुणे आलेल्या पाटील मॅडम आणि सगळ्या तालुक्याच्या पातळीवरचे आमचे नेहमीचे कवी मित्र मैत्रिणी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा छंद अतिशय ताकदीने किंवा खूप जुना छंद आहे त्यांचा काष्टशिल्प संग्रह करण्याचा आणि तो जोपासलेला आहे. आम्ही अनेक वेळा त्यांना भेटी दिलेल्या आहेत, प्रोत्साहन दिलेलं आहे. आज त्यांच्या कविता संग्रहाचं एक प्रकाशन सुद्धा झालेलं आहे. तर परिवर्तनाचा नंदादीप ना या पुस्तकाचं प्रकाशन आता आपण इथं केलेलं आहे. हा छोटेखानी का असे ना पण एक आगळा वेगळा कार्यक्रम त्याने आयोजित केलेला आहे. त्याचं या ठिकाणी आपण कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. या गावामध्ये घरामध्ये उभे त्यांनी हा पसारा आपल्या कुवतीनुसार आपल्या ताकदीनुसार गेली अनेक वर्ष हा जोपासलेला आहे. हे अवघड आहे काम, तसं बघायला गेलं तर सोपं नाही. आपलं घर सगळं त्यासाठी घरातले सगळे घटक म्हणजे पत्नी असतील, मुलं असतील, सुना असतील, या सगळ्यांच्या समवेत त्यांनी हा इथंपर्यंत आणलेला पसारा आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. असंच वाढत राहिलं पाहिजे. त्यांना दीर्घायुष्य लाभ मिळावं आणि त्यांच्या हातून आणखीन काही नवनवीन लेखनही घडावं आणि मार्गदर्शक म्हणून सगळ्यांना आम्हाला सिनियर असणार आहेत. इथं बसलेल्यापैकी बहुतेक त्यांना जावेर सर सिनियर आहेत, स्वामी सर वगैरे सोडता. सर तुम्ही सिनियर मी 2 नंबरला होते. पण त्या सगळ्यांच्या मध्ये ज्याने आतापर्यंत जे वाटचाल केलेली आहे ते वाटचाल चांगली देदीप्यमान आहे, कौतुकास्पद आहे. पण अजूनही पुढं काय त्यांच्या हातून व्हावं अशी जर कल्पना असेल ईश्वराच्या आपण प्रार्थना करूया, चांगलं घडावं आणि आजच्या कवी संमेलनाला सुरुवात करावी असं माझी या ठिकाणी विनंती आहे. आणि इथं आलेल्या सगळ्यांचं विविध विभागातून आले, मान तालुक्यातनं काही माणसं आलेली, इकडून इस्लामपूरमधून आलेले, आटपाडीमधून